मुख्यमंत्री कोठ्यातून सदनिका मिळवण्यासाठी खोटे कागदपत्रे देऊन लादण्याच्या प्रकरणात कृषी मंत्री आणि नंदुरबारचे पालकमंत्री यांना 2 वर्ष कारावासाची शिक्षा व 50,000चा दंड ठोठावण्यात आलाय। सदनिका ढापल्याच्या प्रकरणात जिल्हा न्यायालयाने दिलेल्या निकालाने कृषी मंत्री आणि नंदुरबारचे पालकमंत्री यांची मंत्रिपद आणि आमदारकीही धोक्यात आली आहे। आपले उत्पन्न कमी असल्याचे आणि स्वतःचे घर नसल्याचे सांगून कोकाटे यांनी मुख्यमंत्री कोट्यातून कमी दरात सदनिका पदरात पाडून घेतली। इतर 2 लाभार्थ्यांना मिळालेली घरेही स्वतःच्या नावावर करून घेतली। घरे नावावर झाल्यावरही अवैध बांधकाम केल्याचा त्यांच्यावर ठपका आहे। माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी 1995 मध्ये मला कागदपत्रे सादर करून नाशिक कॅनडा कॉर्नर भागात 2 सदनिका प्राप्त केल्यात। माजी आमदार दिघोळी यांनी कोकाटे यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती। नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री व कृषी मंत्री कोकाटे यांच्या विरोधात गुरुवारी जिल्हा सत्र न्यायालयाने निकाल दिला आहे। त्यात त्यांना 2 वर्ष कारावासाची शिक्षा आणि 50,000चा दंड ठोठावला आहे। निकालानंतर लगोलग न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला व तो जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे। उच्च न्यायालयात अपील दाखल केल्यावर त्यांना या प्रकरणात स्थगिती न मिळाल्यास त्यांचे मंत्रिपद आणि आमदारकीही जाणार आहे। विरोधकांनीही त्यांची राजीनाम्याची मागणी केली आहे।